संगमनेरमध्ये चंद्रशेखर चौक मित्रमंडळ, श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीनं मागच्या वर्षापासून गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर महिलांची भव्य शोभायात्रा काढण्यात येते। गुरुवारी दुपारी 4 वाजता ही शोभायात्रा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चंद्रशेखर चौक, राम मंदिरापासून काढण्यात आली। रंगार गल्ली, नगरपालिका, मेन रोड, बाजारपेठ, नेहरू चौकातून पुन्हा चंद्रशेखर चौकात या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। या ठिकाणी महिलांनी फुगड्या खेळून आनंद लुटला। त्याचप्रमाणे महिला शक्ती कोणत्याही क्षेत्रात कमी नसल्याचं चित्र यावेळी दिसून आलं। तलवारबाजीतून महिलांनी आपली स्त्री शक्ती प्रकट केली, तर हिंदुत्वाचा भगवा ध्वज घेऊन आनंदानं महिला उत्साहानं मिरवित होत्या। या रॅलीविषयी ॲडव्होकेट संगीता शाळीग्राम यांनी माहिती दिली आहे। आम्ही मागील वर्षीपासून पाडव्याचे औचित्य साधून महिलांची शोभायात्रा काढण्याची परंपरा सुरू केलेली। मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी आम्ही ही शोभायात्रा आज आयोजित केली होती पाडव्याचं निमित्त साधून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी। मागील वर्षी पण आम्हाला महिलांनी भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला। त्याच प्रमाणात याही वर्षी आपण पाहत आहोत की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे। या शोभायात्रेचं, या रॅलीचं आमचं आयोजन एवढ्यासाठीच आहे की सर्व महिलांनी, सर्व जाती वर्गातल्या महिलांनी एकत्र यावं आणि सर्वांनी मिळून सहभागी व्हावं फेरीमध्ये। त्यानिमित्ताने महिला बाहेर पडतात। एवढंच फक्त आमचा या फेरीच्या मागचा हे आहे, आयोजन करण्यामागचा हेतू एवढाच आहे, बाकी हेतू काही नाही। आणि तो हेतू आमचा साध्य होतोय। मागील वर्षी पण आम्ही जी फेरी काढली त्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला। तोच प्रतिसाद याही वर्षी मिळाला आहे आणि हीच परंपरा आम्ही आता पुढे चालू ठेवणार आहे। दरवर्षी पाडव्याच्या दिवशी आम्ही अशी महिलांची फेरी आयोजित करणार आहोत आणि एवढाच किंवा यापेक्षाही आणखीन प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद आम्हाला मिळेल आणि तो आमच्या भगिनींनी द्यावा अशी मी भगिनींना विनंती करते। शहरातल्या सर्व महिलांनी एकत्रित येऊन या उत्सवाचा आनंद लुटला। रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सवातही महिला मोठ्या संख्येनं सहभागी होतात। याप्रसंगी भाजपच्या नगरसेविका शोभा परदेशी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। श्रीरामनवमी हनुमान जयंती उत्सव महिला समिती यांच्या तर्फे आम्ही महिलांची रॅली काढली होती। ती मारुती मंदिरापासून तर चंद्रशेखरपासून सुरुवात केली, नगरपालिका केली, असं करून नेहरू चौकातून आम्ही आणली। सगळ्या महिलांनी भरपूर मजा केली। त्यांना जे महिलांना जे खरी पाहिजे होते, कधीतरी त्यांना एक दिवस असा मिळावा की त्यांना त्यांच्या पद्धतीने जगता येईल, त्या दिवशी मिरवता येईल, त्या पद्धतीचा आज दिवस आहे जो महिलांना मिळालेला आहे। आम्ही ही रॅली मागच्या वर्षापासून सुरुवात केलेली आहे आणि मागच्या वर्षापासूनही आम्हाला सगळ्या महिलांनी चांगलं सहकार्य केलं आणि भरपूर महिला जमा झाल्या आणि सगळ्यांनी चांगलं एन्जॉय केलेलं आहे। असंच पुढच्या वर्षी आम्ही दरवर्षी रॅली काढणार आहे महिलांची। तर सगळ्या महिलांना संगमनेरच्या विनंती आहे की त्यांनी दरवर्षी पाडव्याच्या रॅलीला 4 वाजता सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने जमा करावं, सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा हीच मी विनंती करते। आणि रामनवमीच्या उत्सवालाही जे कार्यक्रम ठेवलेले त्या कार्यक्रमात सगळ्या महिलांनी यावं आणि हनुमान जयंतीच्या दिवशी सगळ्या महिलांनी रथ ओढावं आणि त्यांनी त्याचा सगळं फायदा एन्जॉय करावं हीच माझी विनंती। दरम्यान या शोभायात्रेत DB राठी यांनी सर्व महिलांना भगवे फेटे बांधून एक उत्साह निर्माण केला। मराठमोळी वेशभूषा साकारून महिला घोषणाबाजी करीत या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। सी मूव्हीज एंड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।